7.5 HP मोटरपर्यंत लाईट बिल न दे, म्हणजे मागचं जे काय असेल भरायचं नाही आणि पुढचं बिलच येणार नाही, त्यामुळं पुढचं द्यायचंच नाही अशी योजना दादांनी आणलेली. या ठिकाणी हे कमीत कमी 7.5 HP पॉवरचे 10,000 रुपये आपल्या शेतकऱ्याचे वाचले, 12,000 रुपये केंद्र आणि राज्य सरकार मिळून तुम्हाला देतंय. जे जे संकट आले त्या संकटामध्ये राज्य 1 रुपयात विमा आहे. संकट मोठं आलं एनडीआरएफ मधून मदत आहे. आणि आता मी आपल्याला सांगतो, मागच्या वर्षी कापूस आणि सोयाबीनला भाव मिळाला नाही म्हणून या ठिकाणी आदरणीय दादांनी आपल्या या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याला कापूस आणि सोयाबीनला हेक्टरी 5,000 रुपये 2 हेक्टर पर्यंत याचं कालच्या कॅबिनेटमध्ये बटन दाबून पैशाचं वाटप सुद्धा या ठिकाणी चालू झालेलं आहे. मी आपल्याला जबाबदारीपूर्वक सांगतो, जवळजवळ 52 लाख शेतकऱ्यांना या आठवड्यात सर्वच्या सर्व पैसे आपल्या खात्यावर या ठिकाणी मिळतील. मिळायला पैसे अकाउंटला पडल्या, माझ्याकडे रिपोर्ट आहे, तुम्हाला सुद्धा तुमच्या अकाउंटला पैसे पडल्याचे लगेच कळतील. ही साधी रक्कम नाहीये. ह्या सर्व गोष्टी काय करतात तर शेतकरी सुद्धा आमचा लाडका आहे. याच ठिकाणी याच सरकार आणि दादांच्या कर्तृत्वातून हे सिद्ध होतं. म्हणून आज 12.5 कोटी जनता ही या सरकारची दादांची लाडकी आहे. म्हणून येणाऱ्या काळात या मायबाप जनतेने सुद्धा दादांच्या पाठीमागे आपल्या आशीर्वाद उभा केला पाहिजे. इथला आमदार सुद्धा दादा जे ठरवतील तोच आपण निवडून दिला पाहिजे, नाहीतर सगळं द्यायचं दादानी आणि न देणाऱ्याला घेण्यानं देण्याची मत जायची. म्हणून माझी आपली हात जोडून विनंती आहे की एवढ्या सगळ्या योजना आपल्याला दिल्यात आणि जर ह्या पुढे कायम ठेवायच्या असतील तर सत्तेमध्ये दादा, आपल्या सगळ्यांचा लाड करणारे दादा सत्तेमध्ये असणं आवश्यक आहे. आणि सत्तेमध्ये असणं आवश्यक आहे तर इथला आमदार सुद्धा दादांच्या पाठीमागे खंबीरपणानं असणं आवश्यक आहे. तुम्ही आमदार देणार का नाही? खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.